तुमची लाखोंची कोट्यवधींची मालमत्ता तुमच्या नकळत एखाद्याच्या नावावर केली तर, आणि त्या व्यवहाराचा करार देखील तुमच्या फोटो आणि कागदपत्रांसह रजिस्टर होत असेल तर तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? मात्र एआयचा वापर करून असे घोटाळे मराठवाड्यामध्ये केले जात आहेत. यासाठी एक टोळी कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत अब्जावधींच्या मालमत्तांची हेराफेरी केली आहे. महसूल विभागासह सगळ्याच सरकारी यंत्रणांचे डोळे उघडणारा आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांचा हा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. अली असगर पेटीवाला संभाजीनगरच्या शिरपूर परिसरातील 5 एकर 11 गुंठ्याच्या जमिनीचे मालक. बाजारभाव लक्षात घेतला तर जमिनीची किंमत 20 ते 25 कोटींच्या घरात जाते. आता पेटीवाल्यांच्या हातातल्या कागदपत्रांवर एक नजर टाका. हे आहे या जमिनीचं गिफ्ट डीड, म्हणजेच हिबानामा किंवा बक्षीसपात्र. 40 ते 45 लाखांची स्टॅम्प ड्युटी भरून ही जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आली आहे. वरवर पाहिलं तर जमीन मालक म्हणून गिफ्ट डीड वरचा फोटो देखील अली असगर पेटीवालांचाच दिसतोय. मात्र हे गिफ्ट आपण केलंच नसल्याचा दावा अली असगर पेटीवाला यांनी केलाय. धक्का बसला ना? हे गिफ्ट हातात पडल्यानंतर पेटीवाला यांना देखील असाच धक्का बसला होता. एआयच्या मदतीनं बनावट कागदपत्र तयार करून अली असगर पेटीवाला यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती उभी करून हे गिफ्ट तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. आता एक नजर या सीसीटीव्ही फुटेजवर टाका. ज्या दिवशी गिफ्ट डीड झालं त्याच दिवशी अली असगर पेटीवाला एशियन रुग्णालयात नातेवाईकांना भेटायला गेले. ते काहीसे लंगडत चालतात. आता रजिस्ट्रेशन कार्यालयातील सीसीटीव्हीवर बारकाईनं नजर टाका. अली असगर पेटीवाला यांच्याप्रमाणे दिसणारा व्यक्ती तिथे वावरताना दिसतोय. मात्र ती व्यक्ती हॉस्पिटल मधल्या पेटीवाला यांच्याप्रमाणे लंगडत नव्हे तर सामान्यपणे चालते. इमेज किया वो मेकअप करके लाया हूँ. जब इतना सब कुछ कर रहा है तो आजकल तो मेकअप तो बहुत इजी है, किसको भी कुछ भी बना सकते हैं आप. अभी वो फुटेज सामने वाला जो है बनावट आदमी, उसका अगर आप देखेंगे तो उसकी चाल देखो आप और मेरी चाल देखो. मेरा ऑलरेडी जो है ये मेरा ये बोल है, आप देखो बराबर से, और वो फुटेज देखेंगे तो समझ में आएगा कि वो एकदम सीधा स्ट्रेट चल रहा है. मेरे फेस में पूरा अलग है. पूरा एआई वापर करके एआई इमेज पूरा उन्होंने वहाँ बनाए. आता प्रश्न असा आहे की 20 कोटींच्या जमिनीचं गिफ्ट डीड तयार करण्यासाठी ठकसेनांनी भलेही बनावट कागदपत्र तयार केली असतील, तसंच पेटीवाला यांच्याप्रमाणे दिसणारी व्यक्तीही उभी केली असेल, पण रजिस्ट्रेशन कार्यालयानं करार करणाऱ्या पक्षकारांच्या कागदपत्रांची पडताळणी का केली नाही? एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून केवळ बनावट जमिनीचे दस्तऐवज आणि आधार कार्ड तयार केले नाही, तर खरेदीच्या वेळी अगदी हुबेहूब जशास तसा व्यक्ती देखील मेकअप करून तयार केल्याचा आरोप आहे. पण हे सगळं होत असताना जर एवढ्या कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची गिफ्ट डीड होत असेल आणि एखादा व्यक्ती गिफ्ट डीडसाठी या कार्यालयाकडे 40 ते 50 लाख रुपये भरत असेल, तर त्याचा पॅन कार्ड का नाही हा प्रश्न अधिकाऱ्याला का पडला नाही? एआयचा वापर करून जमिनीचे परस्पर व्यवहार करणाऱ्या टोळीचे अली असगर पेटीवाला एकमेव सावज नाहीये. तर ज्या जमिनीचे मालक परदेशात आहेत किंवा जे मालक आपल्या मालमत्तांकडे अनेक वर्ष फिरकलेलेच नाहीत, अशा अनेकांना या टोळीनं कोट्यावधींचा चुना लावलाय. जमीन मालकांप्रमाणे जमीन विकत घेणाऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका यामुळे बसलाय. पेटीवाला यांच्या प्रकरणात पोलिसांनी जुनेद खान आणि मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ यांना बेड्या ठोकल्या. तक्रारदार अली असगर पेटीवाला हे पोलिसांकडे अप्रोच झाला. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेतर्फे आपण चौकशी केली. हा प्रकार दिसून आल्यानंतर BNSच्या रिलिव्हंट सेक्शन खाली गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणामध्ये ज्याच्या नावे ही बनावट तयार केलेलं होतं, म्हणजे हिबानामा किंवा बक्षीसपत्र, तो मोहम्मद नूर मोहम्मद हनीफ या आरोपीस अटक केलेली आहे. याच प्रकरणातील एजंट जुनेद खान याला सुद्धा अटक केलेली आहे आणि या दोघांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येतं.
संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात एकूण 16 गुन्हे दाखल झाले आणि या रॅकेट मागे मालेगाव मधली टोळी सक्रिय असल्याचं समजतंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत काल बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये जे 12 दस्तावेज जे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस झालेले आहेत आणि 4 दस्तावेज जालन्यामध्ये झालेले आहेत, या 16 दस्तावेजवर ताबडतोब एन्क्वायरी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आदेश माननीय महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत. लोहा लोहे को काटता है असं म्हणतात. जर एआयचा वापर करून घोटाळे होत असतील तर त्याच एआयचा वापर करून घोटाळे रोखता देखील येऊ शकतात. त्यामुळे घोटाळेबाज जर स्मार्ट होत असतील तर सरकार आणि प्रशासनाला सुपर स्मार्ट होण्याची गरज आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.